तसं तर दीपावलीच्या अनेक कथा आहेत, परंतु त्यापैकी एक कथा अशी आहे की प्रभू श्रीराम हे अयोध्येमध्ये परत आले होते. ते त्यांचा वनवास संपवून हे अयोध्येमध्ये परत आले होते आणि त्या दिवशी दीपावली साजरी केली होती. अनेक प्रकारचे दिवे लावून रंगोल्या काढून दिवाळी ही साजरी केली होती. त्यामध्ये अनेक देवदेवतांचं पूजन देखील केलं होतं. आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी मुख्यतः पूजन करतो ते माता लक्ष्मीचं, गणेश आणि सरस्वती मातेचं. माता बाप्पांचं सर्वप्रथम पूजन हे केलं जातं दिवाळीच्या दिवशी. गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, ज्ञानाचा देवता आहे, रिद्धी सिद्धिकारक आहे. त्यामुळे गणपतीचं पूजन हे केले जाते. त्यानंतर सरस्वती मातेचं पूजन केले जाते. ते यासाठी की सरस्वती माता ही ज्ञानाची देवता आहे, त्यासोबतच कंठ देखील आपला चांगला राहावा, त्या मधुरता आपल्या वाणीमध्ये राहावी, त्यासाठी आपण सरस्वती मातेचं पूजन करतो. आणि त्यानंतर आपण माता लक्ष्मीचं पूजन यासाठी करतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहावी, आपल्या घरामध्ये आरोग्यता, धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, समाधान या सगळ्या गोष्टी राहाव्यात. जिथे स्वच्छता नसते, ज्या घरामध्ये स्वच्छता नसते, ज्या घरामध्ये सतत क्लेश असतो, तिथे माता लक्ष्मी ही कधीही राहत नाही. त्यामुळे आपलं घर हे नेहमी करता स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच घरामध्ये शांतता, समाधान राहावं, जेणेकरून माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहील. तर दिवाळीची जी रात्र असते ती अतिशय प्रभावी सिद्ध रात्र आपण ज्याला म्हणू शकतो. जसं की जन्माष्टमी असते, होळीची जी रात्र असते, त्यापेक्षाही या तिन्ही रात्रीमधून सर्वात श्रेष्ठ जी रात्र असते ती म्हणजे दिवाळीची रात्र. तर दिवाळीच्या रात्री जर आपण काही मंत्र जाप केले, त्यासोबतच जर आपण काही सेवा केल्या, तर आपल्याला 108 जरी तुम्ही मंत्र जप केले तरी तुम्हाला 1008 मंत्र जप केल्याचं फळ रात्री ही मिळते. एवढी पॉवरफुल ही दिवाळीची रात्र असते. त्यामुळे दिवाळीची जी रात्र आहे, लक्ष्मीपूजनाची जी रात्र आहे, त्या दिवशी आपल्याला शक्य तेवढं माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. लक्ष्मीपूजनाची दिवसाची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे, लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये आपण अर्पण करायच्या आहेत, त्या कुठल्या आहेत, त्यासोबतच मंत्र उपासना कुठली करायची आहे आणि या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, त्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर आपलं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कुंकाने स्वस्तिक नक्की काढा, कारण प्रत्येक शुभ दिवशी कुठल्याही शुभ प्रसंगी आपण कुंकाने स्वस्तिक काढत असतो. त्यामुळे कुंकाने स्वस्तिक काढा, रांगोळी काढा. रांगोळी देखील काढणं खूप महत्वाचं आहे. रांगोळी तुम्हाला जशी येईल तशी रांगोळी काढा, परंतु रांगोळी ही सकाळी तुम्ही काढा. त्यानंतर अमावस्या आहे, तुम्ही घराची साफसफाई देखील करू शकता. तसं तर सगळ्यांच्या घराची साफसफाई झालीच असेल, परंतु अमावस्या असल्यामुळे थोडं आपण जाळे वगैरे कुठे लागले असतील तर ते देखील तुम्ही या दिवशी काढू शकता. त्यानंतर कार्तिक महिन्यातली अमावस्या आहे आणि कार्तिक महिन्यात केलेल्या पितृपूजनाला खूप जास्त महत्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये केलेलं श्राद्ध तर्पण हे आपल्या घरातील आरोग्य सुधारते. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद घेऊन नंतरच आपल्याला आपल्या दिवसाची ही सुरुवात करायची आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला परत आपण 4-5 वाजता ही रांगोळी वगैरे काढत असते. त्यानंतर आपलं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला सज्ज व्हायचं असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. त्यामुळे दिवे वगैरे लावायचे. त्यानंतर जेव्हा पूजेची मांडणी करू, तर जे गोमती चक्र असते, ज्याला विष्णू चक्र देखील म्हणतात, तर ते आपल्याला मूर्तीच्या खाली ठेवायचं आहे. मातीची मूर्ती आपण पूजेमध्ये ठेवतो, त्यावेळी तिच्या खाली आवर्जून आपल्याला गोमती चक्र ठेवायचं आहे, कारण की माता लक्ष्मी चंचल असते आणि ती स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहावी, यासाठी आपल्याला आवर्जून गोमती चक्र हे माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या खाली ठेवायचं आहे. तर आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करू, त्यामध्ये खास आपल्याला लक्ष्मी मातेला आपण 16 प्रकारच्या गोष्टी ह्या अर्पण करत असतो. त्यामध्ये गोमती चक्र, कमळगट्ट्याची माळ, सरसो, त्यासोबतच हळकुंड हे आवर्जून अर्पण करावं, कारण हळकुंड आपण यासाठी माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत की हळकुंडामध्ये खूप एनर्जी असते आणि हळकुंड हे चांगल्या प्रकारची एनर्जी शोषून घ्यायचं कार्य करते. त्यामुळे आणि तसेही आपल्याला सायंटिफिकली देखील माहिती की हळद ही अँटीसेप्टिक आहे. तर हळकुंड हे पूजेमध्ये नक्की ठेवायचे. हळकुंडामध्ये चांगली ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हळकुंड ठेवायचे आहे, बत्ताशे ठेवायचे आहे. ऊस आपण त्या दिवशी पूजेमध्ये आपला ऊस देखील असतो. त्यासोबतच फडी असते, म्हणजे झाडू जो असतो तो असतो. तर या सगळ्या 16 गोष्टी आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई देखील आपण बाजारामधून घेऊन येत असतो. तर आजच्या दिवशी आपल्याला एक महत्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे, तो म्हणजे आपण घरी बनवलेल्या खिरीचा. तसं तर आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीसाठी बनवत असतो. तरी देखील तुम्ही 1 वाटीभर खीर ही नक्की बनवा. लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही वाटीभर तरी खिरीचा नैवेद्य बनवून माता लक्ष्मीला या दिवशी नक्की दाखवायचा आहे. नंतर आपली पूजा झाल्याच्या नंतर, नैवेद्य दाखवल्याच्या नंतर सेवा देखील करणं या दिवशी खूप महत्वाचं. असे मी तुम्हाला सांगितलं की 108 मंत्र जरी तुम्ही जाप केला तर 1000 पटीने आपल्याला फळ त्याचं हे प्राप्त होत असते.
असते. लक्ष्मीपूजनाची रात्र ही अतिशय पॉवरफुल रात्र आहे आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र जाप देखील या दिवशी करायचे आहेत, स्तोत्र घ्यायचे आहेत. तर लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण सर्वात सोपा जो मंत्र म्हणू शकतो तो म्हणजे श्रीम हा मंत्र म्हणू शकतो. हा मंत्र माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्रीम हा मंत्राचा तुमच्याच्याने शक्य तेवढा जप तुम्ही करायचा आहे. म्हणजे या दिवशी जागरणाला खूप महत्व आहे. तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजन होते, आपण प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करतो, त्यानंतर लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपले जे काही सगळं आवरल्याच्या नंतर देखील तुम्ही रात्री 9-10 वाजता देखील हे मंत्राचे जप तुम्ही करू शकता. या दिवशी जागरणाला देखील खूप महत्व आहे. तर श्रीम हा अत्यंत सोपा मंत्र आहे, माता लक्ष्मीचा आवडीचा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही 108 वेळेस तरी या मंत्राचा जप नक्की करा. म्हणजे मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की जे मंत्र असतात, जे आता अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे मंत्र घ्या असं सांगितलं जाते, हा मंत्र म्हणा, तो मंत्र म्हणा, परंतु काही काही मंत्र जे असतात ते संसारिक लोक आहेत त्यांच्यासाठी नसतात. त्याचे एक वेगळे नियम असतात मंत्रांचे आणि ते नियम पाळूनच आपल्याला ते मंत्र म्हणायचे असतात. म्हणजे काही गोष्टींचा त्यामध्ये त्याग करावा लागतात, काही गोष्टी स्वीकारायला लागतात. ते मंत्र म्हणण्यासाठी तेवढे एबल आपल्याला बनावं लागते. एखाद्या गुरुच्या सानिध्यामध्ये, गुरुच्या निगराणीखालीच ते मंत्र म्हणावे लागतात किंवा तेव्हाच ते मंत्र सिद्ध होतात. आपल्यामध्ये काही दोष असतात, त्या मंत्राचं जर का उच्चारण देखील चुकीचं झालं तर त्याचा उलटा देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे काही असे खूप ज्याला आपण म्हणू शकतो की तांत्रिक मंत्र वगैरे असतात ते आपण म्हणायचे नाही. आपण साधे सिंपल जे मंत्र असतात ते आपण म्हणू शकतो. काही उपाय असतात ते आपल्या सांसारिक लोकांच्यासाठी नसतात, जे मोठे अनुष्ठान वगैरे करतात त्यांच्यासाठी ते उपाय असतात. त्यामुळे सगळेच उपाय कोणीतरी सांगते म्हणून आपण करायचे नाहीत. आपण विचार करूनच त्या गोष्टी करायच्या. कारण कधी कधी काय होतं की आपल्याच्यानं आपण गुरुच्या सानिध्यात केलं तर ठीक आहे, एखाद्या गुरुच्या सानिध्यात तुम्ही नक्की करा, परंतु गुरुच्या सानिध्यात जर का केलं नाही ते मंत्र असो किंवा कुठले उपाय असो तर त्याचा उलटा परिणाम हा होत असतो. त्यामुळे साधं सोपं जे कलियुगामध्ये सांगितलं आहे, नामस्मरण हे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे. त्यामुळे नामस्मरण हे नक्की करा. लक्ष्मीपूजनाची रात्री ही अत्यंत महत्वाची आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपल्याला जागरण देखील करायचं आहे. जागरण करायला देखील अतिशय महत्व आहे. त्यामुळे या दिवशी आपला श्रीम मंत्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं देखील पठण करायचंय. कनकधारा स्तोत्राचं पठण तुम्ही 1 वेळेस करू शकता, 5 वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस, 21 वेळेस, तुमच्याच्याने जेवढे वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हे कनकधारा स्तोत्राचा पाठ करू शकता. कनकधारा स्तोत्र हे अतिशय प्रचंड आणि शक्तिशाली आहे. कनकधारा स्तोत्र हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे आणि आदि शंकराचार्यांनी हे स्तोत्र म्हणून सुवर्णाचा पाऊस पडला होता. माता लक्ष्मीला त्यांनी प्रसन्न केलं होतं आणि माता लक्ष्मीने सुवर्णाचा पावसा पाडला होता. लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. तुम्ही श्री सुक्ताचं पठण देखील या दिवशी करू शकता. आणि लक्ष्मी म्हणजेच काय असते, जसं मी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, धन नाही, तर लक्ष्मी म्हणजे आपला संयम असतो, आपला अध्यात्म असते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये धन, धान्य, सुख, शांती, समाधान, आपली सुसंस्कृत मुलं, आपली आध्यात्मिक सेवा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपलं संयम, आपली प्रगती, कीर्ती, यश, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ती म्हणजे लक्ष्मी असते. तर यापैकी एखादी गोष्ट जरी आपल्याजवळ असली तर समाधान मानायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा चिरकाल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा लक्ष्मीची मूर्ती आपण पूजेची मांडणी करू तर लक्ष्मीच्या मूर्तीच्या खाली आवर्जून गोमती चक्र ठेवायचे आहे. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. लक्ष्मी मातेच्या ज्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्ष्मी पूजनामध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यासोबतच श्रीम या मंत्राचं तुमच्या शक्य तेवढं पठण नक्की करा, कारण अतिशय साधा सोपा मंत्र आहे. दिवसभर देखील तुम्ही तुमच्या काम करत असताना देखील तुम्ही श्रीम या मंत्राचा जप हा करू शकता. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचा पाठ नक्की करा. खूप वेळेस नाही, शक्य झालं तर 1 वेळेस तरी नक्की पाठ करा. तुम्हाला याचा अनुभव नक्की चांगले येतील आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरावरती राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.